नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर महेश. आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएवढी. विधानसभा निवडणूक 2024 आणि त्याचं मतदान आता अत्यंत जवळ येत आहे. एकूणच काय तर या विधानसभेमध्ये नेमकं काय घडणार असा प्रश्न आता अवघ्या महाराष्ट्राला पडलेला आहे. एका बाजूला महायुती आहे तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी आहे. भाजप, त्यानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे एका बाजूला आहेत, तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस आहे. या सगळ्यांच्या मध्ये अडकलेला आहे मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न, ओबीसीचा आरक्षण बचावचा प्रश्न, धनगर समाजाचा प्रश्न आणि त्यासोबत मुस्लिम समाज सुद्धा यावेळेस काय करणार असे सगळेच प्रश्न एकूण इथे आहे. यासोबत आहे तिसरी आघाडी, वंचित बहुजन आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना. एकूणच काय तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचका आता आपल्याला दिसतोय. मग या सगळ्या पार्श्वभूमीवरती विधानसभेत नेमकं घडणार काय ही चर्चा करायची आपल्याला. बाळासाहेब सराटे सर जे राजकीय विश्लेषक आहेत ते आहेत आज आपल्यासोबत. सर नमस्कार. जय शिवराय. सर, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एवढे पक्ष, एवढ्या संघटना आणि इतके विषय एखाद्या निवडणुकीला लाभलेले असतील हे कदाचित पहिल्यांदा घडत असावं. महायुती, महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी, तिसरी आघाडी, मनसे हे सगळेजण, एमआयएम हे सगळेजण या निवडणुकीमध्ये आहे. मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, ओबीसी आरक्षण बचाव, एससी एसटीचं वर्गीकरण करायचं की नाही करायचं आणि मुस्लिमांचे प्रश्न, हे सगळे प्रश्न या निवडणुकीमध्ये आलेले आहे. आणि या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होते. जरांगे पाटलांनी महायुतीचा म्हणजेच भाजपचा सुपडा साफ करायला सांगितलाय. दुसऱ्या बाजूला मुस्लिम धर्मगुरू 269 मतदारसंघामध्ये काय करायचं हे सांगताय. तिसरीकडे ओबीसी समाज एक वेळ आम्ही भाजपला मतदान करू पण इतरांना करणार नाही म्हणताय. तुम्हाला काय वाटतं या विधानसभा निवडणुकीमध्ये काय घडेल? याच्यामध्ये 2-3 बाजूने विचार केला पाहिजे आपण. एक म्हणजे निवडणुकीबद्दल नागरिकांनी काय दृष्टिकोन घ्यावा किंवा कोणत्या गोष्टीचा विचार करून मतदान करावं, हा एक मुद्दा आहे. आणि दुसऱ्या बाजूने कोणते घटक काय विचार करतायत, हा दुसरा मुद्दा आहे. आणि तिसऱ्या बाजूने नेमकं कोणाचं पारडं जड होणार आहे, हा तिसरा मुद्दा आहे. तर पहिल्यांदा आपण हा मुद्दा लक्षात घेऊ की निवडणुकीबद्दलचा नागरिकांचा दृष्टिकोन कसा असतो किंवा कसा असावा, कोणत्या मुद्द्यांच्या आधारे त्यांनी निवडणुकीमध्ये कोणाला मतदान करायचं याचा विचार करायचा, हे आपल्याला पहिल्यांदा चर्चेत घेतलं पाहिजे. तर महाराष्ट्राचं एकूण मतदाराचं जर सामूहिक आपण जर आकलन समोर ठेवलं तर आपल्या लक्षात असं येतं की महाराष्ट्रामध्ये अविचाराने मतदान फारसं होत नाही. अतिशय प्रगल्भ मतदान करणारा महाराष्ट्रातला समाज आहे. चर्चा जातीवर जाऊ शकतात, चर्चा धर्मावर जाऊ शकतात, चर्चा आर्थिक प्रश्नावरही जाऊ शकतात. अजेंडा कोणी कसाही तयार करू शकतो, समोर आणू शकतो. नॅरेटिव्ह कोणी कसाही तयार करू शकतो, समोर आणू शकतो. परंतु एक सामूहिक जनमत, सामूहिक मानसिकता प्रकट होत असते निवडणुकीमधून आणि ती अतिशय प्रगल्भपणे प्रकट होत असते. हा आजपर्यंतचा अनुभव आहे. महाराष्ट्रात तर ती होणारच. त्याच्यामुळे कोणत्या राजकीय पक्षाला असं वाटत असेल की आम्ही लोकांना संभ्रमित करू शकतो, आम्ही लोकांना या दिशेला नेऊ शकतो, आम्ही असे नॅरेटिव्ह तयार करू शकतो, असं नसतं ते. शेवटी जेव्हा सामूहिक मतदान होतं तेव्हा त्याचा एक व्यापक दृष्टिकोन प्रकट होतच असतो. जसं उदाहरण आपण लोकसभेच्या निवडणुकीचं घेऊ. म्हणजे देश पातळीवर नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार राहिलं पाहिजे, परंतु ते म्हणजे इतकं मजबूत नको की ते हुकुमशाहीकडे जाईल, हा कौल तर लोकांनीच दिलेला आहे ना. आणि किती प्रगल्भ कौल येतो. म्हणजे त्यांना सुद्धा सत्ता टिकवण्यासाठी स्ट्रगलच करावं लागलं पाहिजे, पण सत्ता दुसऱ्यांच्या हातात जाऊ नये. म्हणजे जनता बघा, फार 1-2च राज्य आहेत की त्यांनी हे मॅनेज केलं. बाकीच्या राज्यात तर भाजपचं चांगलंच झालेलं आहे. पण असं होतं, एकूण जो परिणाम दिसतो त्याच्यामध्ये असं होतं. आताही सगळे लोक म्हणतात की अपक्षांचंच राज्य येणार.
म्हणजे भाजप महायुतीला इतक्या जागा पडतील की ते सत्तेपासून दूर राहतील, महाविकास आघाडीला इतक्या जागा पडतील की तेही सत्तेपासून दूर राहतील, अपक्षांच्याच हातात काय ते किंग मेकर राहतील अपक्ष असं म्हणतात. पण मला नाही वाटत की असं होईल. तुम्ही म्हणाले की यावेळेला खूप पक्ष आहेत अस्तित्वामध्ये. आता आपल्याला ह्याही मुद्द्याचा विचार केला पाहिजे की एवढे पक्ष यावेळेला का झाले. म्हणजे 9-10 तर पक्ष आहेत इथे, आणि ज्याची तुम्ही मोजदाद केली नाही असे अपक्ष आहेत. म्हणजे 4000च्या आसपास उमेदवार आहेत सर आता निवडणुकीमध्ये 288 साठी. त्यामुळे या प्रत्येकाचा काही ना काय अजेंडा आहे ना. या प्रत्येकाला वाटतं ना मलाच मतदान मिळालं पाहिजे. मग आता समाजाने काय प्रत्येकाचं ऐकत असतो का. समाज हा स्थानिक ठिकाणी एकूण समाजाचा घटक म्हणून प्रतिनिधित्व म्हणून मतदान करत असतो. त्यामुळे एक धाटणी आहे आपल्या मतदानाची. स्थानिक ठिकाणी समीकरणं बनतात, तसेच राज्य पातळीवर काय दृष्टिकोन असावा हेही लक्षात घेतं. म्हणजे एका वेळेला समाज स्थानिक उमेदवाराचा जसा विचार करतो तसाच तो कोणाची सत्ता आली पाहिजे याचाही विचार करतो, असं माझं अभ्यास आहे किंवा मला असं वाटतं. आता उदाहरणार्थ अपक्षांचा जर विचार केला तर नौका अपक्ष कधी निवडणुकीत जिंकत नाही. म्हणजे आपण म्हणतो ना अपक्ष खूप येतील, अपक्ष खूप येतील, तर नौका अपक्ष कधी येत नसतो. म्हणजे ही निवडणूक पक्षांची निवडणूक आहे. पहिल्यांदा हे लक्षात घेतलं पाहिजे की ही निवडणूक जी आहे महाविकास आघाडीचे उमेदवार आणि महायुतीचे उमेदवार यांच्यामध्येच आहे. बंडखोर सुद्धा असेच बंडखोर लोक गृहीत धरणार आहे किंवा ज्याला बरे मतं पडणार आहे ते सुद्धा पक्षाचेच बंडखोर असणार आहे किंवा पक्षातलेच ज्याला तिकीट मिळालं नाही म्हणून उभे राहणारे लोक असणार आहेत. म्हणजे पुन्हा पक्षामध्येच विभागली जाणार आहे मतदानाची प्रक्रिया, यात काही डाऊटच नाही. म्हणजे त्यामुळे आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की सत्तेवर येणार किंवा मेजॉरिटी येणार किंवा सत्तेपर्यंत पोहोचणार, एक तर महाविकास आघाडी पोहोचणार किंवा महायुती पोहोचणार आहे. अपक्ष वगैरे काही सरकार स्थापन करीत नसतात. आणि अपक्षामधलेही कोणी आले 10, 5, 5, 25 काय जे लोक म्हणतात, मला नाही वाटत ते 15पेक्षा जास्त येतील, पण आले जरी असे कोणी तरी सुद्धा ते कोणत्या ना कोणत्या पक्षाचेच असतात आणि ते जुळवूनच घेतात. त्यामुळे पहिल्यांदा तर ही निवडणूक स्थैर्यासाठीच होणार यात काही शंका नाही. आणि एक शक्यता आता बोलली जाते की सगळ्यात मोठा पक्ष जो असेल त्याला सरकार स्थापन करायला बोलवतील. आता भाजप सगळ्यात मोठा पक्ष असू शकतो आणि माझं म्हणणं असेल की असणार तो सगळ्यात मोठा पक्ष. त्याचं कारण त्यांनी 155 जागा लढवत आहेत आणि काँग्रेस 102 जागा लढवतीये. शरद पवार 86-87 जागा लढवत आहेत. त्याच्या आसपासच शिवसेना लढवतीये उद्धव ठाकरेंची, आणि बाकी सगळे तर 80च्या आतच आहेत. मग आता भाजपची स्पर्धा जास्ती सीटसाठी जर करायची असेल तर काही काँग्रेस स्पर्धा करू शकणार नाही ना. म्हणजे मायलेजचा विचार केला, स्ट्राईक रेटचा विचार केला तर भाजपचा स्ट्राईक रेट जरी कमी राहील तरी सुद्धा जास्ती सीट येऊ शकतात, कारण त्यांचे सीट जास्तीच उभ्या केलेले आहेत. ते तर त्यांनी युद्ध जिंकलेलं आहे त्या ठिकाणचं. आणि कोणी किती सुपडा साप म्हणलं तर सुपडा सापचा अर्थ सांगितलेला नाही ना. किती त्यांच्या जागा कमी झाल्या म्हणजे सुपडा साप म्हणताय तुम्ही. 50 जागा आल्या म्हणजे सुपडा साप म्हणणार का? 80 जागा आल्या म्हणजे म्हणणार का? 105च्या 100 झाल्या म्हणजे म्हणणार? हे सांगितलेलं नाही ना. त्यामुळे भाजपचा सुपडा साप तर नक्कीच होणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. उदाहरणार्थ आष्टीमध्ये धस साहेब उभे आहेत. धस थोडीच पडणार आहेत, भाजपचा उमेदवार निवडून येणार आहे. फुलंब्रीमध्ये भाजपच्या अनुराधाताई चव्हाण आहे, निवडूनच येणार आहेत. दानवे साहेबांच्या बद्दल बोललं जातं, मला तर वाटतं ते निवडून येईल त्यांचा मुलगा सुद्धा. म्हणजे भाजप खूप ठिकाणी हारतोय असं प्रत्यक्ष मतदारसंघ सांगून नाही ना सांगतायत तुम्हाला. नुसतंच भाजपला हरवायच्या नॅरेटिव्हने थोडीच भाजप हारणार आहे. ते कॅल्क्युलेटिव्ह मुवमेंट करतात. त्यांचे नेते काहीही प्रचार करत असू द्या, त्यांचं काय वागणं आहे ते काय असेल ते असू द्या, परंतु शक्यता तर अशी आहे की त्यांना जास्ती सीट मिळतील. आणि त्यांना जास्ती सीट मिळाले तर त्यांचाच राज्यपाल असल्यामुळे त्यांना ते बोलवणारच आहे सरकार स्थापन करायला. सरकार स्थापन केल्यावरती त्यांना येऊन मिळणारे भरपूर लोक असतात.
त्यामुळे भाजपला ॲडव्हान्टेज आहे असं म्हटलं जातंय आणि ते मला पण वास्तव वाटते की भाजपला ॲडव्हान्टेज आहे. पण हा ॲडव्हान्टेज न गृहीत धरता आपल्याला जनता म्हणून विचार करायचा असेल तर आपण काय विचार केला पाहिजे. आता भाजपवरती एक आक्षेप येतो की पक्ष फोडाफोडी करून सत्ता मिळवणारा, कसंही करून त्याला काय म्हणतात तर शिष्टाचार, डेकोरम, काय ते नैतिकता धाब्यावर बसवणारा पक्ष. आता याचा जनतेला काही तसा काही त्रास नाही आहे, ते पक्षांचं भांडण येते, त्यामुळे त्याचा बदला घेण्यासाठी जनता मतदान करेल असं काही मला वाटत नाही. ते लोकसभेला झालंय, ते एकदा बदला घेऊन झालाय, म्हणजे एकाच गुन्ह्यासाठी 2 शिक्षा होत नसतात तसं येते. त्यामुळे या वेळेला तो मुद्दा तेवढा स्ट्रॉंग नाही वाटत आहे. दुसरा मुद्दा असा की उद्धव ठाकरे साहेबांचे आणि शरद पवार साहेबांचे पक्षच राहिलेले नाही आहेत. मग त्यांच्यामध्ये जे पॉवरफुल नेतृत्व होतं, जमिनीवर काम करणारे, संघटना या अर्थाने किंवा उमेदवाराची ताकद या अर्थाने, ते सगळे भाजप बरोबर गेलेले आहेत. मग शिवसेना त्या सगळ्या गोष्टीला पास करून ती ताकद पुन्हा मिळू शकेल का उद्धव ठाकरेंची? शरद पवार साहेबांचे नवखे उमेदवार मजबूत उमेदवारांशी टक्कर देऊ शकतील का? हे प्रश्न आहेतच ना. त्यामुळे दृष्टिकोन आपला काय असला पाहिजे की पुढची 5 वर्ष सरकार चालेल आणि समाजाच्यासाठी काहीतरी स्थिर सरकार चालेल आणि चांगली धोरणं, दीर्घकालीन धोरणं असलेलं सरकार येईल, असा दृष्टिकोन तर जनतेने ठेवलाच पाहिजे. शरद पवार साहेब तर काही मुख्यमंत्री होणार नाही जरी ते नेतृत्व आता करीत असले तरी. तर एकूण जे महायुतीचे पहिले 10 नेते आणि महाविकास आघाडीचे पहिले 10 नेते, त्यांचं मागच्या 10 वर्षातलं वागणं, त्यांचं धोरणं, त्यांचं एकूण कुवत, कार्यक्षमता आणि दृष्टिकोन, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण ठरवू शकतो की कोणती आघाडी किंवा कोणती महायुती सरकार चांगलं देऊ शकते. हा विचार तर जनतेने केलाच पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की याच्यामध्ये काँग्रेस असो की भाजपा असो, प्रश्न कोणते कोणते आहेत हे बघितलं पाहिजे आपण. प्रश्न आहे आरक्षणाचा प्रश्न आपण लक्षात घेऊ, शेतीचा प्रश्न लक्षात घेऊ, शिक्षणाचा प्रश्न लक्षात घेऊ, आरोग्याचा प्रश्नही लक्षात घेऊ, रोजगाराचा प्रश्नही लक्षात घेऊ. म्हणजे मी 5 मुद्दे सांगितले. महिला हा एक 6वा मुद्दा पण करू शकतो आपण. आरक्षणाच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये जर विचार करायचा असेल तर मराठा आरक्षणाच्या बाजूने विचार करणारा कोण आहे? भाजपने मराठा आरक्षणाची माती केली तर कोणी चांगलं केलं? मग शेवटी जे काय आरक्षणाबद्दल भला बुरा काहीतरी विचार केला तो तर भाजपनेच केला आहे, महाविकास आघाडीने तर कधी केलाच नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की ते उद्या करणार आहे याचं काही त्यांनी ग्वाही दिलेली नाहीये. नुसती जातीनिहाय जनगणना कारण मर्यादा वाढवा, ते मोदींनी करावा असं सांगण्यापुरतंच ते करतायत. कारण केंद्रात सरकार असेल तर जातीनिहाय जनगणनेचा आदेश निघणार, केंद्रात सरकार असेल तर मर्यादा वाढवण्याचा आदेश निघणार. महाविकास आघाडीला काय नुसती सूचनाच करायची, त्यांना करणार काय ते? त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीच्या पारड्यात मत जावं अशी ते काही महाविकास आघाडीची नीती दिसत नाही, धोरण दिसत नाही. त्यामुळे तो मुद्दा मला नाही वाटत मराठा समाज त्या मुद्द्याच्या आधारे महाविकास आघाडीच्या बाजूला झुकतील. राहिला प्रश्न शेतीचा. शरद पवारांनी फळबाग योजना आणली होती, अजून त्यांचं कौतुक होतंय. पण त्याच्याशिवाय अशी कोणती योजना आणली आहे काँग्रेसने आणि त्यांच्या सरकारने मागं जेव्हा त्यांचं सरकार होतं तेव्हा? म्हणजे 99 पासून तर 2094 पर्यंत सलग सरकार होतं. मग शेतकऱ्याच्या आत्महत्या का 14 नंतरच झाल्या का? आधी पण होत आहेत ना. म्हणजे शेतकरी आत्महत्या या विषयावरती काँग्रेसचं सुद्धा 99 ते 2014 सरकार उत्तर देऊ शकलं नाही, भाजपचं सुद्धा सरकार उत्तर देऊ शकलं नाही. म्हणजे उत्तर त्याच्या पलीकडच्या गोष्टींमध्ये याचा शोध घेतला पाहिजे. पण भाजपने काही योजना आणलेल्या आहेत. पोखरा, म्हणजे आता पोखरा नावाची योजना आहे, गाव अतिशय चांगल्या त्याच्यामध्ये गोष्टी आहेत. त्याच्यानंतर मागेल त्याला शेततळं, मागेल त्याला सौर ऊर्जाचा पंप,
किंवा प्रोसेस इंडस्ट्रीसाठी मदत, त्याच्यात म्हणजे उद्योजकता करण्यासाठी मदत, अशा अनेक योजना या सरकारच्या काळामध्ये मोदी साहेबांनी राबवल्या किंवा त्या महाराष्ट्रातही चालू आहेत. मला खरं बोललं पाहिजे, कारण जे दिसतं ते मी बोलतो. मला काही भाजपचं काही फार विशेष आकर्षण नाही आहे, पण योजना आहे हे शेतकऱ्यांना माहिती आहे. लक्षातच घ्यावं लागेल की योजना आहेत. मी शेतकरी असल्यामुळे मला त्या ऐकायला मिळतात, मी कधी बेनिफिट घेत नाही. आता याच्याबरोबर सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करायचा आणि हे जे इलेक्ट्रिसिटीवरचं अवलंबित्व कमी करायचं शेतीच्यासाठी, हा खास मुद्दा या महायुती सरकारने राबवायला सुरुवात केलेली आहे. जास्तीत जास्त वेळ पूर्ण वीज मिळावी शेतकऱ्यांना, ही त्यांचं धोरण आहे. याच्याबद्दल तर महाविकास आघाडीचं कुठे काही बोलबाला दिसत नाही. नुसतंच कर्ज माफ करू तर ते कोणी पण घोषणा करू शकतं, पण जिथे काँग्रेसचं सरकार आहे किंवा काँग्रेस आघाडीचं सरकार आहे त्यांचं काय राहिलेलं आहे शेतकऱ्याबद्दलचं धोरण, हेही बघावं लागेल. जसं कर्नाटकामध्ये, म्हणजे शेवटी आपण विश्वास ठेवणार तर आता संधी काँग्रेसला मिळालेली आहे, भाजपला पण मिळालेली आहे. आपण परीक्षण करू शकतो की जे जाहीरनामे आहे ते राबवतो कोण. नुसतंच जाहीरनाम्यामध्ये येऊन काय उपयोग आहे. शेतकऱ्याचे प्रश्न हे इतके अनंत आणि अतिशय गंभीर आहेत की ते एकूण आर्थिक धोरणाचा परिणाम म्हणून आलेले आहेत. आणि आर्थिक धोरण म्हणजे ग्लोबलायझेशन आहे, प्रायव्हेटायझेशन आहे, इकॉनॉमिक रिफॉर्म्स आहेत आणि फ्री मार्केट इकॉनॉमी आहे. याचा परिणाम म्हणून शेतीवरती संकट आलेलं आहे. शेतीचं बाजारीकरण किंवा व्यापारीकरण करण्याच्या प्रयत्नात शेतीवर संकट आलेलं आहे. ही नीती तर 91 पासून चालत आलेली आहे. उद्या काँग्रेसचं जरी सरकार आलं तर ती नीती बदलणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. अदानी अंबानीचं नाव घेतात, पण नावाने थोडी कळतं ते. उद्योगपतींना दार्जिनी आर्थिक नीती ही तर गेल्या कित्येक वर्षापासून चालू आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या बद्दलच्या अनेक योजना मोदी सरकारच्या काळात आलेल्या आहेत. 6,000 रुपये, त्याच्यानंतर स्टेटमध्ये पण त्यांना 6,000 रुपये, म्हणजे त्यांना डायरेक्ट कॅश बेनिफिटसुद्धा शेतकऱ्यांना बरेच मिळतात. आणि त्याच्याशिवाय शिक्षणाची आता मुलींची 100% फीस माफ केली, नंतर बाकीच्यांना 50% फीस माफ केली. धाडसी योजना घेण्याचं धोरण तर मला असं वाटतं महाविकास आघाडीकडे विचार एवढा पोचत सुद्धा नाही, एवढं विचार ते करतात आणि ते धडाधड योजना राबवतात. आता त्याचा आर्थिक ताण येत असेल अर्थव्यवस्थेवर, ही वस्तुस्थिती आहे. कर्जाचा डोंगर वाढतोय, ही पण वस्तुस्थिती आहे. त्याचाही विचार समाजाने करावा लागेल. पण भाजपकडे नवनवीन योजना आणणारी काही माणसं आहेत, विचार त्यांचे आहेत आणि ते योजना राबवतात, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्या दृष्टीने आपल्याला विचार करावा लागेल. आरोग्यासाठी पण आयुष्यमान भारत आहे, बऱ्याच योजना आहेत, मला काही त्यांची जाहिरात करायची नाही. परंतु आपण शेतकरी विरोधी सरकार असं जेव्हा म्हणतो तर शेतकऱ्याच्या बाजूचं कोण हे अनुभवाने बघता आलं पाहिजे आपल्याला. आपण म्हणतो आरक्षण विरोधी सरकार, तर आरक्षणाच्या बाजूचं कोण हे सांगता आलं पाहिजे आपल्याला. म्हणजे शिंदे साहेबांनी छत्रपतींच्या पायाची शपथ घेऊन सांगितलं मी आरक्षण देणार, त्यांनी आरक्षण दिलेलं आहे. कुणबीचे दाखले जे नोंदी सापडले त्यांना मिळालेले आहेत आणि एसीबीसी आरक्षण आहे म्हणून लाखो लोकांना प्रवेश मिळालेले आहेत आणि काही हजार लोकांना नोकऱ्या पण मिळालेल्या आहेत. त्यामुळे आरक्षणाचं माती करणारं सरकार आणि मग आरक्षणाला डोक्यावर घेऊन नाचणारं कोण आहे, हाही प्रश्न आपल्या समोर पडला पाहिजे. त्यामुळे आरक्षण असो, शेती असो, शिक्षण असो की आरोग्य असो, ज्या पक्षांमध्ये शिकला सवरलेला वर्ग आहे त्यांना अशा नवनवीन योजना राबवायची, कारण त्यांना व्होट बँक त्यांची पक्की नाही आहे. म्हणजे भाजप हा असा पक्ष आहे किंवा महायुती असा पक्ष आहे की त्यांची व्होट बँक सेटल्ड नाही आहे. त्यामुळे त्यांना योजना राबवाव्याच लागतात, त्यांना जनतेला उत्तर द्यावंच लागतं आणि जनतेला खुश ठेवावंच लागतं. त्याच्या उलट काँग्रेसचे आणि शरद पवारांची स्टाईल आहे. त्यांचा मतदार वर्ग जो आहे तो वर्षानुवर्ष असा व्होट बँकेसारखा आहे. त्यामुळे ते त्याच्यातच खेळत राहतात, ते काही असं क्रिएटिव्ह काम करीत नाही कधी. हा फरकही लक्षात घ्यावा लागेल तुम्हाला.
त्यामुळे योजना असतील किंवा धोरणं असतील किंवा जाहीरनामे असतील किंवा कार्यक्षमता असेल, प्रत्यक्ष करण्याची परिस्थिती असेल, धाडसी निर्णय घेऊन जास्तीत जास्त लोकांना फायदा देण्याचं जे धोरण आहे ते महायुतीच्या काळात जास्ती धाडसाने राबवण्यात आलेलं आहे असं मला दिसतंय. अलीकडे तर खूपच धोरणं आणली त्याने. आता त्यांनी 1500 रुपये दिले लाडकी बहीणला, काँग्रेसवाले म्हणतात आम्ही 3000 देऊ. म्हणजे तुम्ही काय करणार? तिजोरीवर अजून आणणारच ना ताण. युवकांना आम्ही असा भत्ता देऊ, बेरोजगारांना आम्ही तसं करू. हे नुसते आश्वासन आहे, पैसा कुठून आणणार? याची योजना त्यांनी सांगितली का काही? उलट उद्या हे म्हणणार की भाजपने दिवाळं काढलं त्यामुळे आम्ही काही देऊ शकत नाही असं पण म्हणायला, कारण मागं झालेलं आहे असं तिजोरीत खडखडाट. ही कोणाकडून आलेली फ्रेज आहे, कोणाकडून आलेलं मुद्दा आहे हा. तिजोरीत खडखडाट हा त्या विकास आघाडीचाच मुद्दा आहे तो. त्यांच्याकडे वारंवार तिजोरीमध्ये खडखडाट असायचा. 2014 नंतर तिजोरीत खडखडाट कधी ऐकला का तुम्ही? फडणवीसांच्या काळात किंवा आता 2 वर्षात ऐकला का तिजोरीत खडखडाट आहे म्हणून? म्हणजे ते मॅनेज करणं, सरकार चालवणं, कार्यक्षम रिझल्ट देणं, लोकांना सामोरं जाणं आणि लोकांना काहीतरी मिळेल असं पाहणं, हे एक म्हणजे त्याला धाडसी पाऊल उचलणं आणि लोकांना फायदा देणं, हे तर मला मागच्या काही काळामध्ये दिसतंय. काँग्रेसचं सरकारही मी अनेक पाहिलेले आहेत. आणि मुद्द्यावर बोललं पाहिजे, मुद्द्यावर विचार केला पाहिजे. कोणता मुद्दा त्यांचा चांगला आणि कोणता मुद्दा यांचा चांगला नाही याचं म्हणजे 1 to 1 इश्यूवरती जर झालं तर आपल्याला लक्षात येईल. आता आणखी मुद्दा आहे की समाजात भांडणं लावतात. आता 269 जे उमेदवारांना पाठिंबा दिला मुस्लिम मौलवींनी, तो कशासाठी दिलाय? सामाजिक ऐक्यासाठी दिलाय का काँग्रेस सेक्युलर आहे आणि मुस्लिम समाजाला सेक्युलरिझम खूप आवडतो म्हणून पाठिंबा दिलाय का त्यांना? त्यांनी त्याच्याबरोबर जे काँग्रेसकडून कमिटमेंट घेतलेली ते जर वाचलं तर लक्षात येईल त्यांना काय अपेक्षित आहे काँग्रेसकडून ते. आणि मराठा ओबीसी वाद होऊ नये म्हणून काँग्रेसने किंवा शरद पवारांनी कोणता प्रयत्न केला? मला तर काही दिसलं नाही काही प्रयत्न केला शरद पवारांनी मराठा ओबीसीने एकत्र बसवलं. कशाला भांडता गड्या हो, आपण आरक्षणाचा प्रश्न असा सोडू, असं केलं का शरद पवार साहेबांनी काही? म्हणजे मूळ मुद्दा असा आहे की भाजप म्हणतो ओबीसी आमचा डीएनए आहे, पण शरद पवार न म्हणता तर ओबीसीला वाटेल ते करून देऊन टाकलेलं आहे ना, त्याचं काय? म्हणजे मुद्दा असा आहे की भांडणं लावायचं भाजप काम करतं, पण काँग्रेस महाआघाडीने थोडीच भांडणं कमी करण्याचा प्रयत्न केलाय. असा कोणता प्रयत्न केला? वडेट्टीवार मराठ्यांबद्दल काय बोलतात, पटोले मराठ्यांच्याबद्दल काय बोलतात, हे सगळ्या समोर आहे. उद्धव ठाकरे तर काहीच बोलत नाही, हाही मुद्दा आहे. शरद पवारही काहीच बोलत नाही. शेवटी म्हणले मर्यादा वाढवा, तोपर्यंत तर त्यांनी काहीच बोलले नव्हते. त्यामुळे विचार करताना उद्या पण आपल्याला काही प्रश्न सोडून घ्यायचे आहेत तर रिस्पॉन्स आपल्याला प्रतिसाद कोण देईल? जयंत पाटील देतील मराठा समाजाच्या प्रश्नांना प्रतिसाद? असं तर काही एकही वाक्य त्यांच्याकडून ऐकायला नाही मिळालं कधी. का वडेट्टीवार देणार आहेत का, पटोले देणार आहेत का, उद्धव साहेब देणार आहेत? त्यांनी तर उद्धव साहेबांनी जे मराठा समाजाचा प्रश्न आहे असंच त्यांना जाणवत नाही. म्हणजे मुद्दा असा आहे की जबाबदार सरकार जर असेल तर जबाबदार सरकारकडून 4 मागण्या मंजूर तरी करून घेता येतात. सुपडा साफ करून कोण देणार आहे आपल्याला? शेवटी समाजाच्या भल्याचा विचार करायचा असेल तर ज्याच्यामध्ये धाडसी निर्णय घेण्याची क्षमता आहे आणि ज्याला सरकार चालवण्याची क्षमता आहे किंवा गव्हर्नन्स ज्यांच्या ताब्यात आहे, अधिकारी ज्यांचं ऐकतात, जे धाडसी. आता इतके पूल बांधले मुंबईमध्ये या सरकारने की प्रचंड पैसा ओतलाय त्याच्यात. असं धाडस तर करायला पाहिजे. भले ते पुलावर खर्च केला असेल पण उपयोगिता तर आहे ना त्या विषयाला. तर मला असं वाटतं की आर्थिक धोरणाच्या बाबतीत जर माझं म्हणायचं असेल तर माझा या आधुनिक आर्थिक धोरणाला विरोधच आहे. मग ते महाविकास आघाडीचा असो की भाजपचा असो. पण आताच्या प्रचलित परिस्थितीमध्ये आर्थिक धोरणं कोणत्याही सरकारची बदलत नाही. त्याच दिशेने पुढे कोण जातं याच्यावर सगळे प्रयत्न चाललेले असतात. त्यामुळे जागतिक परिप्रेक्ष्यामध्ये आर्थिक धोरणाचा विचार केला तर ह्या पद्धतीचीच धोरणं सगळीकडे राबवली जातात आणि ती भाजप महायुतीच्या काळामध्ये जास्ती प्रभावीपणे राबवली जातात. ही वस्तुस्थिती आहे.
त्यामुळे उद्योग गुजरातला गेले आणि मग यांच्याकडे काय योजना आहे उद्योग आणण्याची? माझं म्हणणं, भाजपला 17-60 आपण शिव्या देऊ, पण तेच त्याच्यावरती उपाय करण्याच्या महाविकास आघाडीकडे काय कार्यक्रम आहेत, त्यांनी कुठे अनुभवाने कुठे करून दाखवलेलं आहे का एखाद्या राज्यामध्ये, हेही बघितलं पाहिजे ना. शेतकऱ्याच्या तर खूप योजना खरं म्हणजे त्यांनी आणलेल्या आहेत, म्हणजे मोदी साहेबांच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या मदतीच्या खूप योजना आहे. आता एक सगळ्यात कळीचा मुद्दा राहतो की कृषी मालाला बाजारभाव चांगला मिळाला पाहिजे. आता हे धोरण तर वर्षानुवर्षाचं काँग्रेसनेच घालून दिलेलं आहे. म्हणजे अत्यावश्यक सेवेमध्ये शेतीच्या सगळ्या मालामध्ये ओपन मार्केटमध्ये त्याला कधी फायदा मिळालेला नाही. जी महागाई वाढते ती फक्त घेण्याच्या वस्तूचीच वाढते, शेतकऱ्याचा माल विकायच्या वेळेला महागाई राहतच नाही. तर हा जो मुद्दा आहे की शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे, हा मुद्दा एकूण शेतीबद्दलचं जे आधुनिक अर्थशास्त्र आहे त्याच्यामध्ये हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे मध्यमवर्गीय केंद्रीय धोरणं जी घेतली जातात त्या धोरणाचा हा परिणाम आहे. आणि याच्या बाबतीमध्ये काँग्रेसही अपवाद नाही आहे. शरद पवाराकडेही काही त्याचं वेगळं सोल्युशन मला दिसत नाही आहे. नाही तर 2 वर्षाच्या सरकारमध्ये शेतीमालाला भाव मिळत होता का? आणि केंद्रात तर आता यांचं सरकार नाही, त्यामुळे आयात निर्यातीचं धोरण हे थोडीच ठरवणार आहे, शेवटी मोदी साहेबच ठरवणार आहे. त्यामुळे जे काय आहे शेतकरी विरोधी सरकार आहे, मोदी साहेबांचं हे तिथं झालेल्या वर्षभराच्या आंदोलनाने दिसून आलेलं आहे. परंतु शेतकऱ्याच्या बाजूचं सरकार काँग्रेसचं किंवा काँग्रेस आघाडीचं हे सिद्ध तरी कुठे झालंय? त्यामुळे जे राजकारण होत राहतं ते होत राहणार. मला असं वाटतं की साकल्याने विचार करावा, नाहीतर आता जे चालू आहे ते बंद करायचं, त्या सगळ्या योजना बंद होतील. मग यांच्याकडे कोणत्याच योजना नाही, कारण तिजोरीत खडखडाट राहणार आहे. आणि मग त्यावेळेला जनतेने कोणाकडे बघायचं, असा प्रश्न होऊ नये त्या दिशेने पण समाजाने विचार केला पाहिजे. आणि योजना असतील तर ते योजना आहे असं म्हणायला शिकलं पाहिजे. म्हणजे शेतकऱ्यांना काहीच दिलं नाही असं म्हणून शेतकऱ्यांचं जे नुकसान व्हायचं ते नुकसान होईल पुढच्या काळामध्ये, हाही विचार केला पाहिजे. कारण शेतकऱ्यांना जर पोखरा योजनेचा फायदा होत असेल, शेतकऱ्यांना जर सौर ऊर्जेवर चालणाऱ्या पंपाचा फायदा होत असेल, शेततळ्याचा फायदा होत असेल, अनुदान तर सगळ्या बागायला आता अनुदानं मिळतातच, अशा अनेक योजना आहेत, आणि कॅश बेनिफिट्स आहेत, हे सगळे बंद होतील ना जर आता आपण विचार बदलला तर मग त्याच्याबद्दल यांनी काहीच म्हणलं नाही, फक्त लाडकी बहीणबद्दल म्हणले त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये. मग ह्या सगळ्या गोष्टीचाही विचार साकल्याने केला पाहिजे असं मला वाटतं. आणि मला जे वाटतं ते मी बोलतो, याचा अर्थ असा नाही की मला भाजपने काही सांगितलंय बोलायला. मला जे दिसतंय की बा पुढच्या 5 वर्षात जर हेच लोक राहिले तर ते काय योजना राबवतील, त्यांच्यामध्ये कोणतं धोरण आहे, तर ते कामं करून घेतात. अजितदादा नेहमी सांगतात ना की केंद्रात सरकार असल्यामुळे आपल्याला असा निधी मिळाला, असं काम झालं. वस्तुस्थिती दिसते तशी, कारण हे आमचं सरकार केंद्रात नाही, मोदी साहेब आम्हाला निधी मंजूर करत नाही, याच्यातच 5 वर्ष घालवतील. त्याचाही विचार झाला पाहिजे. ह्या सगळ्याचा विचार करून जनतेने ठरवावं की कोणाला निवडून द्यावं, कोणाला देऊ नये, एवढंच मला वाटतं. अविचाराने केवळ तो ब्राह्मण आहे किंवा भाजप RSS वादी आहे, मग RSSला पराभूत करायचं आहे, ते राजकारण्यानं काय करायचं ते करू द्या. ते मुस्लिम लोकांना करायचं असेल, जनता म्हणून आपण विचार केला पाहिजे ना. म्हणजे फडणवीस ब्राह्मण आहे हा तर काही आपल्याला प्रॉब्लेम नाही आहे, भाजप RSS वादी याचाही काय आपल्याला प्रॉब्लेम नाही. कारण शेवटी गव्हर्नन्स महत्त्वाचं आहे, प्रशासनावर वचक महत्त्वाचं आहे, कामं करून घेणं महत्त्वाचं आहे. ED CBI लावलं कोणाच्या मागे, तर राजकारण्यांच्या मागे, जनतेच्या मागे थोडीच लावलं ED CBI. आणि बाकीचे प्रश्न जे आहेत, शेतकरी आत्महत्या हा प्रश्न व्यापक आहे आणि तो वर्षानुवर्ष आत्महत्या होतात. त्याला ते जागतिकीकरणाला विरोध करावा लागेल तर आत्महत्येच्या विरुद्ध आपण काही करू शकतो. दुसरी गोष्ट, आता व्यापारीकरण झालेलं आहे राजकारणाचं, आणि कोणताही पक्ष आला तर हे व्यापारीकरण थांबणार नाही. तुम्ही जे म्हणले ना, भरपूर काय त्याला दलदल झाली आहे, मचाळा झाला आहे तो एक. तर तो कशामुळे झाला आहे? कारण प्रत्येकाला राजकारण एक करिअर वाटू लागलेले, आणि करिअर कशासाठी? तर पैसा कमवण्यासाठी. आणि या करिअरच्या नादामध्ये हजारो लोक फॉर्म भरतात
आणि आपलं अस्तित्व सिद्ध करतात आणि कोणत्याही तरी पक्षात जातात. हा दृष्टिकोन जो निर्माण झालाय ना, तो व्यापारीकरणामुळे झाला. आणि लोकशाहीची जी राजकीय निवडणुकीची प्रक्रिया आहे ती व्यापारीकरणाकडे घेऊन जाणारीच प्रक्रिया असल्यामुळे तो एक अपरिहार्य परिणाम आपल्याला समोर दिसतो. आणि तो जसजसं मार्केट पॉवरफुल होईल तसा तसा हा विषय अजून वाढत जाईल. पुढच्या वर्षी तर 10,000 लोक उभे राहतील असं मला वाटतं. कारण ही हाऊस भागवायचीच आहे प्रत्येकाला, त्यात फायदा दिसतो, माघार घेण्याचा पण फायदा दिसतो, असे अनेक त्याच्यामध्ये कंगोरे असतात. हे आपण समजून घेतले पाहिजे. आणि मला असं वाटतं की महाविकास आघाडी आणि महायुतीमध्येच खरी फाईट होणार आहे. आणि त्याच्यामध्ये जो मेजॉरिटी मिळवणारा पक्ष आहे, म्हणजे सगळ्यात जास्ती जागा मिळवणारा पक्ष आहे, त्याला स्वाभाविकतः राज्यपाल बोलवतील. समजा भाजप जर नाही आला नंबर 1ला पक्ष, तर ते प्री अलायन्स पोलमध्ये कोण जास्ती आहे त्याच्यावरूनही निकष लावतील. शेवटी राज्यपाल भाजपाच्या बाजूने पत्ते टाकतील अशी एक शक्यता तर ढळढळीत आहे. त्यांनी सत्ता राबवण्याचं त्यांना एक कसब आहे, ते राबवणारच आहे तशी सत्ता. पण सरकार कोणाचं बनेल याच्यापेक्षा सरकार जे बनेल ते समाजासाठी काय देईल हा आपला दृष्टिकोन असला पाहिजे. ते काही म्हणजे शेजारच्या देशाला काही देशद्रोह करणारा विषय तर नाही ते. हा तर आपल्या राज्याअंतर्गत विषय आहे ना. त्यामुळे जनतेचा फायदा होणार असेल, स्थिर सरकार मिळणार असेल असा दृष्टिकोन घेऊन लोकांनी मतदान केलं पाहिजे, एवढंच मला वाटतं. एकूणच शेतकऱ्यांबद्दलचं धोरण, विकासाबद्दलचं धोरण, आर्थिक धोरण, महिलांबद्दलचं धोरण, शिक्षणाबद्दलचं धोरण, या सगळ्या धोरणांबद्दल महायुती आणि महाविकास आघाडी याच्याबद्दल आपण कंपॅरिझन करावं. आणि जे लोक आपल्याला धाडसी निर्णय घेऊन समाजाला पुढे नेणारे वाटतील त्या लोकांना आपण मतदान करावं येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये, असं आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण, विश्लेषणात्मक जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर असेच नवनवीन अभ्यासपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय शिवराय.